सोलापूर महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात अखेर अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात अखेर अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर सभागृह अक्षरशः ठंडा कूल झाल्याचा अनुभव नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना आला। नव्या एसी यंत्रणेमुळे सभागृहातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं असून सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात महापालिका सभागृहात उष्णतेचा मोठा त्रास जाणवत होता। सर्वसाधारण सभेदरम्यान नगरसेवक अनंत जाधव यांनी सभागृहात आधुनिक वातानुकूलित यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती। त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी तातडीनं कार्यवाहीचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना दिले। त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागानं वेगानं काम पूर्ण करत सभेसाठी नवीन एसी यंत्रणा सुरू केली। विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी आणि अभियंता महादेव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली। सभागृहात 3 टन क्षमतेचे 12 टॉवर एसी आणि 2 टन क्षमतेचे 2 स्प्लिट एसी असे एकूण 14 एसी बसवण्यात आले आहेत। एकूण 40 टन क्षमतेची ही डायकिन कंपनीची यंत्रणा असून केबलसह सुमारे 21,50,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। बाहेर प्रचंड उकाडा आणि आत थंडगार वातावरण, त्यामुळं अनेक सदस्यांनी सभागृहात समाधान व्यक्त केलं। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी नव्या यंत्रणेची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या। यावेळी नगरसेवक अनंत जाधव, व्यंकटेश कोंडी, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते। दरम्यान सभागृहात निर्माण झालेल्या कूल वातावरणावर काही सदस्यांनी मिश्किल टिप्पणी करत सर्वांना थंड करण्यात भाजप माहीरच आहे असं म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला।